शब्दांच्याही पलीकडे माणसं बोलून जातात, शब्दांच्याही पलीकडचे भाव अभिव्यक्त होत जातात। निव्वळ शब्दांनी बोलण्या इतक्या भावना दुबळ्या नसाव्या अशीच काहीशी स्थिती आज हे सगळं चित्र ही रांगोळी बघून माझी आहे। पुन्हा एकदा मी वेरूळ अजिंठ्याच्या लेण्या पुन्हा एकदा त्या लेण्या पाहून जितक्या त्या लेण्या बोलक्या वाटाव्यात, जितकी ती शिल्प बोलकी वाटावी, अगदी त्याच पद्धतीनं आजची ही रांगोळी बोलकी वाटते। या रांगोळीबद्दल अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की चित्रकारासाठी रांगोळी काढतानाचा भाव काय असेल, परंतु माझ्यासारख्या माणसाला ही रांगोळी बघत असताना एक नवं इन्स्पिरेशन, नवी उत्तेजना, नवं प्रोत्साहन मिळत राहतं की ये कुछ हमारा आहे, हे आमचं काहीतरी सृजनशीलता आहे, ही नवनिर्मिती आहे। या नवनिर्मितीच्या संदर्भात कदाचित गिनीज रेकॉर्डने दखल घेतली असेल, वर्ल्ड रेकॉर्डने दखल घेतली असेल, भारत सरकार अजून दखल घेत असेल, परंतु कुठल्याही पुरस्कारापेक्षा ही रांगोळी बघून जो सामान्यातला सामान्य माणूस येतो त्याचं पुन्हा एकदा रक्त सळसळायला लागतं, नवचैतन्य त्याच्यातनं स्फुरायला लागतं। ही रांगोळी बघून हा आमचा माणूस आहे, हे आमचं काहीतरी इन्स्पिरेशन आहे, हे वाटणं त्या प्रत्येक माणसाला हा कलाकारासाठीचा सगळ्यात मोठा पुरस्कार असतो। आणि मुजावर सरांना माझी एक विनंती असेल, सर तुमचे रेकॉर्ड खूप झालेले असतील, परंतु भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारने काय, मुजावर सरांना माझी एक विनंती असेल, सर तुमचे रेकॉर्ड खूप झालेले असतील, परंतु भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारने काय त्याच्याबद्दल ठरवलंय याच्यावरती फार काही लक्ष देऊ नका, कारण एकूण पुरस्कारांच्या बद्दल मी एवढंच सांगू शकेन की ते वाघांनाही मांजर बनवण्याचे प्रयोग सर्रास केले जातात। त्यामुळे त्यांनी पुरस्कार दिला तरच तुम्ही ग्रेट चित्रकार व्हाल आणि त्यांनी पुरस्कार नाही दिला तर तुम्ही चित्रकार नसाल, असं अजिबात नाहीये। एवढं सगळ्या लोकांची पावती ही सगळ्यात मोठी पावती असते कुठल्याही सरकारी दप्तरच्या कागदी प्रमाणपत्रांपेक्षा। या बोलक्या भावना जास्त महत्वाच्या आजच्या दिवशी मुजावर साहेब आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांना, कारण कुटुंबियांचा सगळ्यात मोठा हातभार असतो। एखादी कलाकृती कलाकार घडवत असताना त्याचं कुटुंबीय त्याला किती नैतिक सपोर्ट करतं, त्यामुळे त्या सगळ्यांना लाख लाख सदिच्छा देते, शुभेच्छा देते आणि अशीच एखादी अजून मोठी कलाकृती आम्हाला लवकरच बघायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करते। बुद्धं शरणं गच्छामि।